कोवळ्या सोयाबीनवर येलो मोझॅक आणि वाढू लागलेल्या तणामुळे शेतकरी हैराण. बियाणे किंवा खतांमध्ये इतर तण वाढवणारे बीज मिश्रण केल्याची व्यक्त होते शंका. गेल्या 5-6 दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रभाव जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. या अगोदर गोगलगाई, आता येलो मोझॅक किडीचा प्रादुर्भाव आणि सोयाबीन बरोबर वाढू लागलेले तण यंदाच्या खरीप हंगामाला नुकसानदायक ठरतो की काय, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. जून महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केले. जवळपास महिना होत आला असून अधूनमधून झालेल्या पावसाने पिके वाऱ्यावर डोलू लागले आहेत. सुरुवातीला सोयाबीनवर गोगलगायने अतिक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. बहुतांश सोयाबीनच्या पानांना कुरतडून काढले. त्यानंतर अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. दरम्यान दडी मारलेल्या वरुणराजानं पावसाला सुरुवात केली. 5 ते 6 दिवस झालेल्या संततधार पावसामुळे तसेच फवारणीमुळे गोगलगायीचा बंदोबस्त झाला. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आणि सोयाबीन बरोबर तणाची मोठी वाढ होताना दिसून येत आहे. महिनाभराच्या कोवळ्या पिकांवर येलो मोझॅकचा प्रभाव पडल्याने यंदाचा खरीप हंगाम नुकसानदायक ठरतो की काय, अशी भीती शेतकरी वर्गांना सतावत आहे. येलो मोझॅक बरोबरच कीड वर्गीयांचा देखील प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. सोयाबीनच्या पानांची चाळणी होऊ लागली आहे. या पिवळ्या व्हायरस पासून कसे नियंत्रण मिळवावे याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.